एकीकडे तुफान कोसळणारा पाऊस आणि 12 नद्या, तर दुसरीकडे उन्हाळ्यात 15 दिवसांनी एकदा नळाला येणारं पाणी. एकीकडे ताडोबा आणि सर्वाधिक वाघ, तर दुसरीकडे देशातील सर्वाधिक प्रदूषण. अतिशय परस्पर विरोधी गोष्टींची एकाच वेळी ओळख मिरवणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. पारंपरिक मतदारांसोबतच आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून दलित आणि मुस्लिम मतदार काँग्रेससोबत एकसंघ राहतील, तर राम मंदिर आणि आर्टिकल 370 मुळे भाजपचा पारंपरिक मतदार आणखी संघटित झालाय. मतदारसंघात लक्षणीय संख्येत असलेले तेलंगू, बंगाली आणि उत्तर भारतीय मतदारांवर भाजपची मोठी भिस्त आहे. मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी मतदारांमध्ये भाजपचा मोठा जनाधार आहे. मात्र मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर अशी लढत झाल्यास भाजप पुढे गैरकुणबी ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे मोठे आव्हान असेल. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे वेगाने शहरीकरण होत आहे. शहरीकरण झालेल्या नागरिकांच्या आपल्या वेगळ्या अपेक्षा आहेत, तर दुसरीकडे याच लोकसभा क्षेत्रात शेतासाठी पांधन रस्ते आणि सिंचन नसल्याने ग्रामीण भाग अजूनही मागास आहे. कोळसा खाणी, उद्योग आणि वीज प्रकल्पांसाठी देशात सर्वाधिक भूमी अधिग्रहण चंद्रपूर मतदारसंघात झालं आहे. मात्र देशाच्या प्रगतीसाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना रोजगार आणि योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे. प्रकल्पग्रस्तांची संख्या मतदारसंघात अतिशय मोठी असून देखील कुठलाच राजकीय पक्ष त्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. मतदारसंघात उद्योगांची संख्या भरमसाठ आहे, मात्र तिथे स्थानिकांना रोजगार नाही. दुर्दैव म्हणजे सर्वच राजकीय पक्ष या उद्योगांकडून CSR फंड लादण्यासाठी आणि ठेके मिळवण्यासाठी स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. एकीकडे प्रकल्पांसाठी जमिनी गेल्या, स्थानिकांना या उद्योगांमध्ये रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे या उद्योगांमुळे प्रदूषणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होतोय. गेल्या अनेक वर्षापासून हा भाग देशात प्रदूषणात अव्वल आहे. अतिशय मागास शेती ही या क्षेत्राच्या मागास असण्याचं मोठं कारण आहे. धान शेती कास्तकारांना जगवू तर शकते, पण त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती अशक्य आहे. तूर, कापूस, सोयाबीन, मिरची ही नगदी पिकं निसर्गाच्या लहरीपणातून बचावली तरी अनेक वेळा शेतमालाला भाव मिळत नसल्याने कास्तकार आर्थिक विवंचनेत आहे. बारमाही सिंचन, पांधन रस्ते आणि योग्य शेतमाल या फक्त 3 गोष्टी शेतीचा चेहरा बदलवू शकतात. मात्र प्रत्येक निवडणुकीत आश्वासनाच्या पलीकडे यावर काहीही मिळालेलं नाही. दुर्दैवाने मतदारसंघात कुठलाही राजकीय पक्ष आणि उमेदवार जिंकला तरी या समस्या निकाली लागतील याची अपेक्षा अगदी नगण्य आहे. त्यामुळे आगामी निवडणूक लोकांच्या रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्नापेक्षा राष्ट्रीय प्रश्न, अस्मिता आणि जाती धर्माच्या नावावरच लढवली जाईल अशी चर्चा आहे. शेवटी कोण जिंकणार हे येणारा काळच सांगेल, पण तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान कराल? कारण राजकारण ही आपल्यात एक कला असते की कशा प्रकारे सत्तेत जास्त काळ टिकता येईल. पण महत्त्वाचं म्हणजे यावरही तुमचा, आमचा आणि आपल्या सर्वांचे भविष्य टिकून असते. कोणत्या पक्षांनी समाजासाठी, विकासासाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शिक्षण व आरोग्यासाठी, तसेच महागाई आणि रोजगारासाठी कितपत कार्य केले, किंवा पुढे कशा प्रकारे देशात शांतता व सुव्यवस्था ठेवून प्रत्येक समाजातील नागरिकांचे सन्मान करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील, हेही अतिशय महत्त्वाचे आहे. यावर तुमचे काय मत आहे? चंद्रपूर मतदारसंघात तुम्ही कोणता नेता बघू इच्छिता? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.